श्री राम जय जय राम। 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 पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। तेजक्षमा धृति शौचम अद्रोहनाति मान्यता भवन्ति संपदं दवीम अभिजातस्य भारत। गंगा विशुद्धम हितपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम शरादिसितं तुम समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तम नारायण गिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्। अखंड हरिनाम सप्ताह 175वा द्वितीय वाक्पुष्प श्लोक आहे भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील 3रा श्लोक आहे. या श्लोकावर आपलं चिंतन चालू आहे. याच अध्यायाच्या 2 श्लोकावर चिंतन आपण 2 वर्ष केलेले. हा 3रा श्लोक आहे 16व्या अध्यायातील. सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने या ठिकाणी अनेक अशा प्रकारे संत महापुरुष या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. संत महापुरुषांच्या चरणस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी आणि अशा प्रकारे या
कोकमटन भूमीमध्ये होत असणारा दिव्य आणि भव्य अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे. त्या निमित्ताने असणारा योग श्लोक आहेत 16 अध्यायातील 3. त्यामध्ये तेज क्षमा धृती शौचम अद्रोह आणि नातिमानिता हे 6 गुण या ठिकाणी सांगितले. तेज क्षमा, धृती म्हणजे धैर्य, शौच म्हणजे पावित्र्य, अद्रोह द्रोह रहितता, नातिमानिना न अतिमानिता मान सन्मानाची इच्छा न करणे, क्षमावृत्ती असावी, धैर्य असावं आणि पावित्र्य असावं. पावित्र्य 2 प्रकारचं आहे, अंतरशुचित्व, बहिर्शुचित्व. शरीराला शुद्ध ठेवणं हे बहिर्शुचित्व आहे, मन अंतःकरण बुद्धीला शुद्ध ठेवणं हे अंतरशुचित्व आहे. मनाने पवित्र असावं, शरीराने सुद्धा आपण पवित्र असावं आणि तेज धारण करण्याची क्षमता आपल्यामध्ये असावी. जो महापुरुष आहेत, श्रेष्ठ पुरुषाच्या विशेष शक्तीचं नाव तेज आहे. श्रेष्ठ पुरुषामध्ये विशेष शक्ती असते, त्या शक्तीने तो श्रेष्ठत्व त्यामध्ये येत असतं आणि शक्तीनेच तो श्रेष्ठ ठरत असतो. श्रेष्ठ पुरुषामध्ये काय शक्ती असते, कोणतं तेज आहे? कुठलीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी तो आपल्या सिद्धांतापासून कधीही बाजूला जात नाही, सिद्धांताशी समझोता नाही. नो कॉम्प्रोमाइज. सिद्धांत म्हणजे सिद्धांत, नियम म्हणजे नियम. मग परिस्थिती कुठलीही हो, त्या परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य आपण ठेवलं पाहिजे. ते सामर्थ्य म्हणजे तेज आहे. माझे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सुंदर विवेचन करतात. ओखटे मरणा ऐसे तेही आली अग्नी प्रवेशे, परी प्राणेश्वर देसे न गणीची सती. सतीचं उदाहरण मौल्यांनी या ठिकाणी दिलं. तैसे आत्मनाथाच्या आधी लावणी विषय विषयाच्या बाधी, दावो आवडे पानदी शून्याची. तेज या विषयावर विवेचन करताना मौली ज्ञानेश्वर महाराज सतीचं उदाहरण देतात. ओखटे मरणा ऐसे ते आले अग्निप्रवेश. परंतु तरी प्राणेश्वर देशे न गणेची सती, तिने प्राणाचा विचार नाही केला, प्राण त्याग केला. सतीचं उदाहरण मौली देतात या ठिकाणी. सती रूढी नाही आहे, सती परंपरा नाही आहे. रूढीमध्ये परंपरेत त्याचं रूपांतर केलं गेलं. मौलींनी या ठिकाणी सतीचं उदाहरण का दिलं? पतीच्या प्रेमाकरता जिने सर्वस्वाचा त्याग केला, प्राण त्याग सुद्धा करण्याची पाळी आली तरी मागं हटू नये हे विचारलं नाहीत. दक्षाच्या यज्ञामध्ये सतीचा अपमान झाला, परंतु सतीने तो सहन केला. परंतु पतीचा अपमान तिने सहन नाही केला. सती दक्ष कन्या होती.
दक्षाला 16 कन्या होत्या. त्यापैकी एक कन्या होती सती. ज्या सतीचा विवाह भगवान शिवाशी झाला, कारण सती शिवभक्त होते. भगवान शिवाच्या प्राप्तीकरिता तिने साधना तपस्या केलेली होती. परंतु दक्ष हा शिवद्रोही होता. दक्षाची इच्छा नव्हती की आपल्या मुलींनी शिवाशी विवाह करावा म्हणून. आपण जर पाहिलं तर कन्येच्या इच्छेच्या विरुद्ध विवाह करणं हे उचित नाही आहे. हे आपल्या अनेक ग्रंथांद्वारे लक्षात येईल. द्रौपदी स्वयंवर का घडलं? द्रौपदीच्या इच्छेनुसार. स्वयंवर म्हणजे काय? स्वतःवर शोधणे. कन्येला स्वतः वर शोधण्याची पूर्ण परवानगी होती, बळजबरीने विवाह करण्याची नाही. सतीची इच्छा असल्यामुळे शेवटी शिवाशी विवाह करावा लागला. बापाचा नाईलाज झाला दक्षाचा. ज्या गोष्टी नाईलाजाने केल्या जातात त्यामध्ये समाधान आणि प्रेम नसतं. आपण या प्रपंचामध्ये कधी कधी नाईलाजाने राहतो. सगळ्यांचं जमतं असं काही नाही, पती पत्नी जमतं असं काही नाही, पण नाईलाजाने राहतो. लोक काय म्हणतील? सर्वात मोठा अडथळा हाच आहे, लोक काय म्हणतील. तर अशा प्रकारे दक्ष हा शिवद्रोही होता, विष्णू भक्त होता. पण विष्णू भक्तीचा अर्थ असा नाहीये की शिवद्रोह करावा. नामदेव महाराज सांगतात, विष्णूशी भजला शिव दुर्राविला अधपात झाला तया नरा. विष्णूची उपासना करतो आणि शिवाचा द्रोह करीत असेल तर त्याचा अधपात होईल. शिव आणि विष्णूमध्ये भेद नाही आहे. कोणत्याही संतांनी भेद मांडला नाहीये. भेद आपल्या बुद्धीत आहेत. तत्वरूपाने एक आहेत. शिवस्त्रदन विष्णू, विष्णुस्त्रदन शिव. पंढरीचा पांडुरंग. शिव विष्णूचं ऐक्य आहेत. नरहरी महाराज, नरहरी सोनार. करा सर्वांना माहिती आहे. एका माणसाने, तो पांडुरंगाचा भक्त होता, पांडुरंगाला सोन्याचा करदोरा बनवून त्यांना दान द्यायचा होता. सोन्याचा करदोरा तयार करून. आणि ते काम नरहरी महाराजांकडे दिलं. नरहरी महाराज शिवभक्त. नरहरी महाराज म्हणजे, मी पांडुरंगाला माझ्या डोळ्यांनी पाहणार नाही, कारण पांडुरंग विष्णू आहे, मी शिवभक्त आहे. काम तर करायचं आहे, तर सोनार आहेत. सोन्याचा करदोरा बनवायचा आहे. साखळी बनवायची सोन्याची, पांडुरंगाच्या मापात बनवायची आहे. मग कमरेचा माप तर घ्यायचा आहे. मग डोळ्याला पट्टी बांधली. डोळ्याला पट्टी बांधली आणि हाताने माप घेण्याकरता हात पुढे केला तर ते हाताला पिंड लागत होती. हाताला पिंड लागत होती. नरहरी महाराजांनी विचार केला, मी तर विष्णू म्हणून तर पिंड आला, मी तर शिवभक्त आहे, डोळ्याला पट्टी का? डोळ्याची पट्टी सोडली तर पांडुरंग आहेत. पुन्हा पट्टी बांधली, हाताला पिंड लागते. शिव आणि विष्णूचा ऐक्याचा अनुभव नरहरी महाराजांना आला. ते पांडुरंगाचे भक्त बनले. भगवान शिव जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाकरता आले, भगवान शिव पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरीला आले. पांडुरंगाला इतका आनंद झाला. पांडुरंगाने भगवान शिवाला डोक्यावर घेतलं. महाराज, पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग आहेत. शिवलिंग आहे पांडुरंगाच्या डोक्यावर. जे उंच होता म्हणजे काय शिवलिंग आहे ते.
मग भगवान शिवाला पांडुरंगाने डोक्यावर घेतलं आणि भगवान शिव पांडुरंगाचा चरण स्पर्श करतायत. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. मग भीमा उगमस्थान काय? भीमाशंकर आहे तिथं. त्या तर भगवंताच्या चरणीच्या गंगा आहेत. माली ज्ञानेश्वर महाराजांचं समाधीस्थान भगवान शिवाचं मंदिर आहे तिथं. सिद्धेश्वर, त्र्यंबकेश्वर, निरुपनाथांच्या समाधीवर, मुक्ताईच्या समाधीवर सोमेश्वर. वारकरी संप्रदायामध्ये शिव आणि विष्णूमध्ये कुठे वेद मानलेले नाही आहेत. का आद्य शंकराचार्य सांगतात, माया कल्पित नानाकार मनाकारं भुवनाकारं श्वानाथमनाथं ब्रह्मत गोविंदम परमानंदम. माया कल्पित नाना आकार, जेवढे आकार असतात ते सगळे माया कल्पित आहेत. हे सत्य नाही आहेत, आकार कल्पित आहेत. जो ईश्वराचा आकार असेल तो कल्पित मानले. कारण तो परब्रह्म मायेला अधीन ठेवून मायेद्वारे ही सृष्टी रचना करून मिळत असतो. अधिष्ठान परमात्मा आहे. परमात्म्याच्या अधिष्ठानावर हे सर्व जगत बसतं. परमात्मा सत्यस्वरूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम असं असणार ते परब्रह्म आहे. मग परमतत्वाच्या दृष्टीने जर विचार केला तर शिव आणि विष्णूचं ऐक्य विठ्ठलामध्ये आहे. माली ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा शैव परंपरा आहे. शैव परंपरा असतानाही विठ्ठलाची भक्ती. नरहरी महाराज शैव परंपरेचे होते तरी विठ्ठलाची भक्ती करत आहेत. दक्ष हा शिवद्रोही होता आणि विष्णू भक्त होता. नामदेव महाराज पांडुरंगाचे निष्ठावान भक्त आहेत. नामदेव महाराज सांगतात, कटेवरी कर नाही या देवाचे नेघिमी तयाचे दर्शन, ज्याच्या कमरेवर हात दिसणार नाही मी त्याचं दर्शन घेणार नाही. एवढी पांडुरंगावर निष्ठा आहे. तरी पण नामदेव महाराज सांगतात, शिवाशी भगता विष्णू दुर्रावेला अदप्पात होला तयानारा. शिव विष्णूमध्ये कोणी भेद मानत असेल तर अदप्पात होईल. संत एकनाथ महाराज पांडुरंगाचे भक्त आहेत. पण भगवान शिवाचं वर्णन करतात, शिव बोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे बदता शिवनाम तयान वादी कोदकाम, धर्म अर्थ काम मोक्ष शिव एकता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी करिकाळाचा हेव. भगवान शिवाचं वर्णन एकनाथ महाराज करतात. मग ही अविविचारी व्यक्ती कशी असू शकेल अशी शंका निर्माण होऊ शकते. परंतु असा अर्थ देखील नाही आहे. स्वरूपाच्या दृष्टीने भेद नाही आहेत, पण अज्ञानामुळं मनुष्य भेद मानतो आणि तो पतनाला कारण ठरतो. दक्ष अज्ञानामुळं शिव विष्णूमध्ये भेद मानून शिवद्रोही बनला. भगवान शिव ज्या दक्षचे जावई होते, आपली कन्या भगवान शिवाला दिलेली आहे. कन्या दिली पण का दिली? मुलीची इच्छा म्हणून दिली. आता मुलगी ऐकतच नाही ना, म्हणायला लागेल. अशा प्रकारे असणारा हा दक्ष शेवटी शिवद्रोह करू लागला. त्याला शिव का पटत नव्हता. खरं म्हणजे दक्षला भगवान शिवाचं राहणीमान पसंत नव्हतं. कोणी असू द्या हो, जवळ जरा अपटूट पाहिजे हो. असं काय डोंगराचे पेटऱ्यात साप, याच्या गळ्यात साप आहेत. गळ्यात साप, दंडात साप, गळ्यात मुंडमाळा काय घालतोय, या गळांबर सगळ्या अंगाला भस्मच. राहतो कुठं? स्मशानात. कोणत्या बापाला असं वाटत आपली मुलगी याच्या ठिकाणी द्यावी म्हणून? तिथे मुली पसंत आहे ना. संसार मुलं मुलं करायचंय, बापाला नाही करायचंय. अशा प्रकारे दक्ष हा अहंकारी होता. दक्ष शब्दाचा अर्थ दक्ष म्हणजे सावध.
हा व्यवहाराच्या ठिकाणी सावध होता. काही लोक व्यवहाराच्या ठिकाणी सावध असतात, पण परमार्थात जागे बाहेर आत निजेले, बाहेरून जागे आहेत पण आतून झोपलेलेच आहेत. अशा प्रकारे आतून झोपलेले लोक असतात, व्यवहारामध्ये दक्ष दिसतात. मनुष्याने व्यवहारामध्ये दक्ष असावं असू नये असं नाही, पण दक्ष नसलं काही बिघडत नाही. फार मोठं काही नुकसान नाही आहे व्यवहारामध्ये. पैशाचं नुकसान झालं म्हणजे फार मोठं नुकसान नाही आहे. आणि म्हणून व्यवहारात दक्ष असण्यापेक्षा परमार्थात दक्ष असावं, साधनेत दक्ष असावं, भजनात दक्ष असावं. दक्ष हा व्यवहारामध्ये अदक्ष होता, हा परमार्थामध्ये अदक्ष होता, व्यवहारात दक्ष होता. परमार्थामध्ये अदक्ष का म्हणावं लागेल? कारण अहंकाराची काजळी त्याच्यावर आलेली होती. ज्या वेळेला देवतांची सभा भरली, त्या सभेमध्ये दक्ष हा ज्यावेळेला प्रवेश करतो त्यावेळेस सगळे उठून उभे राहिले, कारण सभेचे अध्यक्षपद दक्षला दिलेलं होतं. अध्यक्ष आल्यानंतर सन्मानार्थ लोक उभे राहतात. भगवान शिव डोळे बंद करून बसलेले होते, ध्यानस्थ होते. दक्षाला क्रोध आला, सगळे उभे राहिले, हा शिव उभा नाही राहिला. अहंकारी माणसाचा जर सन्मान नाही झाला तर अहंकारी मनुष्याला अपमान समजतो. त्याचा इच्छित सन्मान जर झाला नाही तर त्याला तो माझा अपमान झाला. समोरच्या व्यक्तीचा उद्देश अपमान करण्याचा असतो असं काही नाहीये, पण हा स्वतःला अपमान समजून घेत असतो. हा दोष आहे अहंकारी माणसामध्ये. तर अशा प्रकारे दक्षाला तो अपमान वाटला आणि तिथून पुढे दक्षाने भगवान शिवाशी द्रोह करायला सुरुवात केली. एक यज्ञ केला, सर्वांना निमंत्रित केलं, पण भगवान शिवाला निमंत्रित केलं नाही. सतीला जेव्हा कळालं, सतीने भगवान शिवाची परवानगी मागितली. भगवान शिवाने सांगितलं, सती जाऊ नको, जिथं प्रेम असेल तिथं अवश्य जावं, निमंत्रण नसलं तरी जावं, प्रेम असेल तर. कधी कधी जवळचाच मनुष्य निमंत्रण द्यायचा राहून जातो, अनेकांना निमंत्रण दिलं जातं पण जवळचीच व्यक्ती राहून जाते. काही कारण असतात, नाही मिळू शकत निमंत्रण. पण प्रेम असेल ना, काय हरकत नाही. पण जिथं प्रेम नसेल तिथे जाऊन काय उपयोग आहे? तिथं निमंत्रण नसलं तरी जाऊ नये. तर अशा प्रकारे भगवान शिवाने सतीला समजून सांगितलं, पण सतीने ऐकलं नाही आणि सती यज्ञ मंडपामध्ये प्रविष्ट झाली, पण त्या ठिकाणी अपमान झाला. परकेने केलेला अपमान सहन होत असतो, पण आपलेच जेव्हा आपला अपमान करतात ना तेव्हा तो अपमान सहन होत नसतो. बरं का, कारण आपल्याकडून ती अपेक्षा नसते. ज्या वेळेला बहिणी सुद्धा हसू लागल्या, सादर भले ही मिली जब माता भगिनी मिली बहुत मुस्काता. बहिणी हसतायत. सती एकट्याने का? जोडीदार कुठे? आम्ही जोडून आलोय. काही लोक बोलताना वेगवेगळं बोलतात, पण टोचल असं बोलतात, हसून बोलतात, पण टोचल असं बोलतात. वाईट वाटलं, मी अपमान सहनही केला, पण आईला विचारलं, इतर मुलींपेक्षा वेगळ्या प्रकारची वागणूक मला या ठिकाणी का दिली जात आहे? मी तुमची मुलगी आहे. सांगितलं माहिती नाही का, तो भगवान शिवाशी विवाह केला हे तुझ्या पिताजींना पसंत नाहीये. सती आपल्या पिताजीला जा विचारण्याकरता गेली.
सर्वांची आसनं येत आहेत. माझ्या पती सुद्धा असं इथं पाहिजे होतं. माझ्या माहेरीने माझा अपमान सहन करू शकते, माझ्या पतीचा अपमान नाही सहन करू शकत. त्याला दक्षाने भगवान शिवाला आणखी अपमान करण्याचा प्रयत्न केला, अपशब्द वापरण्याचा प्रयत्न केला. तुला काय आवडला म्हणजे तो स्मशानात काय राहतो, चिताभस्म काय लावतो. श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरास चिताभस्मालेप सृजपण करोटी परिकरः. अमंगल्यानुसार अमंगल राहणारा तो, अमंगल राहणारा, स्मशानात राहणारा, चिताभस्म लावणारा. सतीने पिताजी मला आज कळवलं मी एक शिवद्रोहाची कन्या आहे. जे शिव माझे प्राणप्रिय आहेत त्या शिवाचा द्रोह करणारे माझे पिता आहेत. आजपासून दक्ष कन्या म्हणून जगण्याची माझी इच्छा नाही आहे. कारण मी जर घरी गेले, भगवान शिवानी मला जर दाक्षायणी म्हणून हाक मारली तर तो शब्द मला सहन होणार नाही. दक्ष कन्या म्हणून जगण्याची माझी इच्छा नाही. हे शरीर तुम्ही मला दिलेलं आहे, मी शरीरच शिल्लक ठेवणार नाही. आणि म्हणून सतीने आपला शरीरातून योगाग्नी भडकवला. सतीच्या शरीरामधून अग्नी भडकला, योगाग्नी भडकवला आणि यज्ञ मंडळामध्ये धग 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 सती जळायला लागले. शिवगण त्या ठिकाणी होते. शिवगणांना जेव्हा कळालं, शिवगणांनी दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. शिवामुखांबलिकाशनाय दक्षस्य यज्ञस्य विध्वंसनाय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. दक्षस्य यज्ञस्य विध्वंसनाय, दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झाला. भगवान शिवाला जेव्हा कळालं, भगवान शिवाने वीरभद्राची उत्पत्ती केली. वीरभद्राने दक्षाचा शिरच्छेद केला. या ठिकाणी माऊलींनी सतीचं उदाहरण जे दिलेलं आहेत. ओखटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेशे परी प्राणेश्वर देशे न गणीची सती. परी प्राणेश्वर देशे, प्राणेश्वर भगवान शिवाच्या उद्देशाने जिने अग्निप्रवेश केला ती सती आहे. हे तेज आहेत महाराज. स्वतःच्या शरीरातून अग्नी भडकवला. यामध्ये काही विज्ञानवादी म्हणतील शरीरातून अग्नी भडकवत असतो का, स्वतःच्या शरीरातून अग्नी बाहेर पडू शकतो का, असं घडू शकतं का. स्वतःच्या शरीरातून अग्नी भडकला. पुराणामध्ये ज्या कथा आहेत त्या भाकल कथा नाही आहेत. आपल्या शरीरामध्ये अग्नी आहेत. भगवान सांगतात अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. अहम वैश्वानरो भूत्वा, आपल्या शरीरामध्ये वैश्वानर अग्नी आहेत जो अन्न पचवतो. खाल्लेलं अन्न कसं पचतं, आपल्या वाटत आपोआप पचलं. आपोआप कसं पचेल. शरीरामध्ये यंत्रणा आहेत. ती कोण चालवते यंत्रणा. जठरामध्ये अग्नी आहेत. जठरामध्ये असणारा जो अग्नी आहे त्याला वैश्वानर अग्नी म्हणतात. पाण्यामध्ये अग्नी असतो त्याला वडवाग्नी म्हणतात. पाण्यात अग्नी नाही का. हिवाळ्यामध्ये बघा तुम्ही, एखादा तळ असेल किंवा नदी असेल तिला वाफा दिसतात आणि पाणी गरम लागतं. ते बाहेर कळकाची थंडी आहे आणि नदीच्या पाण्यामध्ये आपण बुडी मारली तर पाणी गरम लागतं. मध्ये पाणी कोणी तापवलं. त्या पाण्यामध्ये अग्नी आहे. त्या अग्नीच नाव वडवाग्नी. आणि पाणी म्हणजे काय हो. हायड्रोजन आणि ऑक्सिजन H2O. रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाण्याची संज्ञा काय आहेत. H2O
हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा रेणू झाला. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू वॉटर. मग हायड्रोजन कोण आहे? हायड्रोजन जो वायू हा ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करणार आहे. ज्वलनशील पदार्थ आणि ज्वलनास मदत करणारा पदार्थ जर एकत्रित झालं तर काय व्हायला पाहिजे? ज्वलन प्रक्रिया वाढायला पाहिजे. पण त्याच्यापासून पाणी होतं, ते पाणी ज्वलनास विरोधक आहे. पण ज्वलनास विरोधक जरी पाणी असलं तर त्या पाण्यामध्ये काय हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत. हायड्रोजन ज्वलनशील पदार्थ आहेत आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करणारे पदार्थ आहेत. मग पाण्यातून अग्नी का निर्माण होऊ शकणार नाही? अग्नी आहेच. पाण्यामध्ये सुद्धा अग्नी आहेत. त्याला वळवाग्नी म्हटलेले आहेत. शरीरामध्ये अग्नी आहेत, याला वैश्वानर अग्नी म्हटलेले आहेत. या शरीरामध्ये असणारा अग्नी प्रज्वलित करण्याच्या काही प्रक्रिया आहेत. एखादा मनुष्य आजारी पडला, त्याला ताप येत, डॉक्टर चेक करतात, डॉक्टरांचा 104 डिग्री 105 डिग्री ताप आहेत. मग ताप आलेल्या माणसाला 104 105 डिग्री पर्यंत ताप जातो. 100°C तापमानाच्या पुढे पाणी उकळायला लागतं. एवढं तापमान आपल्या शरीरात कसं काय निर्माण झालं? याचा अर्थ अग्नी आहे. तोच अग्नी आणखी प्रभावित झाला, तो प्रज्वलित होऊ शकतो. सतीने आपल्या शरीरामध्ये स्वतः अग्नी प्रज्वलित केला आणि अशा प्रकारे अग्नी प्रज्वलित करून त्यांनी प्राणत्याग केला. कोणाकरता? प्राणनाथा करता. तेही आले अग्निप्रवेशे तरी प्राणेश्वर देशे. प्राणेश्वरच्या उद्देशाने, प्राणनाथाच्या उद्देशाने प्राणत्याग हे तेज आहेत महाराज. तेज या शब्दाचं विश्लेषण करताना मौलिक ज्ञानेश्वर महाराज सतीचं उदाहरण या ठिकाणी देतात. तेज हे तेज प्रत्येक पदार्थामध्ये आहेत, कारण हे अणुपरमाणूमध्ये सुद्धा आहेत. अणोरणीयान महतो महीयान. या अणुपरमाणूंचं संशोधन हे आजचं नाही आहे. लोक दावा करतात अलीकडच्या काळामध्ये आणि अलीकडच्या वैज्ञानिकांनी अणुपरमाणूचं संशोधन केलेलं आहे. हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये या अणुपरमाणूंचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष जे भाऊसाहेब परेल विखे पण या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. जे आशुतोष दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. विवेक दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, विवेक भैया त्यांनाही धन्यवाद. भाऊसाहेब परेल विखे त्यांनाही धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांना धन्यवाद. आज माननीय आमदार आशुतोष दादांचा आज वाढदिवस आहे बरं का. नंतर आपण करू त्यांचा सत्कार शेवटी प्रवचन संपल्याच्या वेळेला. प्रत्येक पदार्थामध्ये त्या परमात्म्याचा अंश आहे. तेज रूपाने
तेज म्हणजे एक शक्ती आहे, तेज म्हणजे ऊर्जा आहे. वीज आहेत, वीज. वेगवेगळ्या पदार्थामध्ये जेव्हा ती वीज जाते तेव्हा वेगवेगळं कार्य करते. वीज म्हणजे ऊर्जा आहे. ती जेव्हा हिटरमध्ये जाते तेव्हा गरम करते, उष्णता. ती वीज जेव्हा फ्रीजमध्ये जाते तेव्हा पदार्थ थंड करते. पदार्थाला थंड करणारी ऊर्जा तीच आहे, पदार्थाला उष्ण करणारी ऊर्जा तीच आहे. हिटरद्वारे ती पदार्थाला उष्ण करते आणि फ्रीजद्वारे पदार्थाला थंड करते. दोन्ही गोष्टी करतात. तसं ईश्वरीय जी शक्ती आहे ही एक विद्युत शक्ती आहे. नास्तिकाद्वारे ते कुकर्मही करून घेते, आस्तिकाद्वारे सत्कर्मही होतात. पण नास्तिक कुकर्म जरी करीत असेल तर ते अधिष्ठानावरच आहेत. अधिष्ठान तर एकच परब्रह्म आहेत. मग जो कर्म करतो त्या कर्म करणाराला आपापल्या कर्माचा फल आहे. ते तर विजेचा काय दोष आहे? विजेचा उपयोग तुम्ही जसा करून घ्याल तसा होईल. एका ठिकाणी मोठा कार्यक्रम होता. 4-2 रसवंतीचे वाले लोक होते. त्यांना काहीतरी ऑर्डर दिली होती 1000 लिटर ऊसाच्या रसाची. तो कार्यक्रम रद्द झाला. हे रस तयार करून ठेवला. आता या रसाचं काय करायचं? एकाने त्याचा गुळ बनवला, दुसऱ्याने दारू बनवली. आणि रसाचं काय दोष आहे? त्या रसामध्ये दारू बनवता येईल, गोळ बनवता येईल, आणखी काही पदार्थ बनवता येतील. तसा विजेचा उपयोग तुम्ही काही कशाही पद्धतीने करू शकता. विद्युत शक्ती आहे, हे तेज आहे. तेज शक्ती त्या परमात्म्याची, ते अणुपरमाणूमध्ये आहेत. मी सांगत होतो अणुपरमाणूंचं संशोधन आजचं नाही आहे. अनेक दाखले देता येतील. श्रीमद भागवतामध्ये 3य स्कंदाच्या 11व्या अध्यायामध्ये आणि एक कालगणना सांगितली. चरमः सद्विशेषाणाम अनेको संयुतः सदा परमाणु स विज्ञेयो नृणानेक ब्रह्मयतः. पृथ्वी आदी पदार्थाचा अत्यंत सूक्ष्म अंश ज्याचे आणखी विभाजन होऊ शकत नाही, तसेच जे कार्यरूपाला प्राप्त झालेलं नाही असा जो सूक्ष्म कण त्याला परमाणू म्हटलंय. ही व्याख्या श्रीमद भागवतातली आहे बरं का, आजच्या वैज्ञानिकांची सांगत नाही मी. हे संशोधन आजचं नाही आहे. परमाणूची व्याख्या अतिशय सूक्ष्म कण ज्याचे पुन्हा विभाग होऊ शकत नाही, जो कार्यरूपाला अजून प्राप्त झालेला नाही आहे, दुसऱ्या कुठल्याही परमाणूशी त्याचा संयोग झालेला नाही आहे, अशा प्रकारचा सूक्ष्म कण म्हणजे परमाणू, असं श्रीमद भागवतात वर्णन आहे. एके ठिकाणी असं वर्णन आहे, जालांतर्गते भानु यत् सूक्ष्मं दृश्यते रजः प्रथमं तत्प्रमाणंच त्रसरेणुं प्रचक्षते. विष्णू धर्मोत्तर पुराणातला श्लोक आहे. जालांतर्गतो भानु यत् सूक्ष्मं दृश्यते रजः. जसं पूर्वी डाब्याचे घर असायचे, त्याला धारं असायचं, त्या धाऱ्यातून प्रकाश किरण जेव्हा आतमध्ये येताना आपल्याला कण होताना दिसत होते. यत् सूक्ष्मं दृश्यते रजः, अतिशय सूक्ष्म असणारा जो कण आहे तो ज्या प्रकाशामध्ये त्या किरणामध्ये उडताना दिसतो त्याला काय म्हटलंय? प्रथमं तत्प्रमाणंच त्रसरेणुं प्रचक्षते. त्याला त्रसरेणू म्हटलेलं आहे. त्याचा 6वा अंश म्हणजे परमाणू. तो उडणारा कण त्याचा 6वा अंश म्हणजे परमाणू, असं वर्णन पुराणकार करतात. दोन परमाणूचा एक अणू, 3 अणूंचा एक त्रसरेणू,
अनुर्जो परमाणु स्यात् त्रसरेणुस्य स्मृतः जालार्क रश्म्यवगतः खमेवानुत्पनुत्तकात. या ठिकाणी 2 परमाणूंचा एक अणू होतो, 3 अणूंचा एक त्रसर अणू होतो. या त्रसरेणूला सूर्यप्रकाशाला भेदण्याकरता जेवढा काळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. आणि ही त्रुटी आहे सेकंदाचा 2109 आणि परमाणु काळ आहे सेकंदाचा 12,625. आजच्या काळामध्ये एवढं सूक्ष्ममाप आहे किंवा नाही मला माहिती नाही, पण सेकंदाचा 12,625 मोजण्याचं प्रमाण 5,000 वर्षापूर्वी होतं. तास मिनिट सेकंद आहेत ना, सेकंदाचा 12,625 12,625 परमाणु काळ जेव्हा होतात तेव्हा 1 सेकंद होतो. किती सूक्ष्म बुद्धी होती. असा असणारा जो परमाणु आहेत त्या अणूमध्ये सुद्धा परमात्मा आहे. अणोरणीयाम महत्वमय्यम शास्त्र सांगतं. तुकाराम महाराज सांगतात अणुरणीया टोकडा तुका आकाश एवढा केवढा आहे तो परमात्मा, तर अणुरेणुपेक्षा सूक्ष्म आहे. आणि मोठा किती आहे, तर आकाशापेक्षाही व्यापक आहे. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदावरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत इतका तो व्यापक आहे. एकाच ब्रह्मांडाचा शोध आपल्या अजून लागलेला नाही आहे. याचंही संशोधन आपल्या संतांनी करून ठेवलेले आहेत. या भूलोकासारखे 14 भूलोक सांगितलेले आहेत. अजून आपल्याला दुसरं सापडतच नाही. दुसरा भूलोक अजून सापडलाच नाही. असे 14 सांगून ठेवलेले आहेत या भूलोकासारखे. ह्या काही दंतकथा नाही आहेत. अशा प्रकारे असणारा परमाणूपेक्षा सूक्ष्म असणारा तो परमात्मा, ते परब्रह्म. मग परमाणूमध्ये परब्रह्म कसं काय? जगदीश चंद्र बोस नावाचे वैज्ञानिक होऊन गेले. त्यांनी असं एक मत मांडलेलं आहे की वनस्पतींना देखील विचार असतात. याच्या पलीकडं आणखी एक मत त्यांनी असं मांडलेलं आहे की जगामध्ये निर्जीव पदार्थच नाही, प्रत्येक पदार्थाला भावना आहेत. कुठलाच पदार्थ निर्जीव नाही. कसं काय? तर त्यांनी सांगितलं, आज आपण आता हा विचार करतोय त्या ठिकाणी अतिशय सूक्ष्म कण म्हणजे परमाणू, परमाणू, परम म्हणजे परम, ज्याच्यापैकी सूक्ष्म काहीच नाही. त्या परमाणूचे देखील कल्पित 3 भाग वैज्ञानिकांनी मांडले. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन प्लस पॉवर, इलेक्ट्रॉन इज इक्वल टू पॉवर, न्यूट्रॉन मायनस पॉवर. इलेक्ट्रॉन मध्ये स्पंदन सांगितलेलं आहे. परमाणूमध्ये असणारे इलेक्ट्रॉन मध्ये जे स्पंदन असतं, स्पंदन निर्जीव पदार्थात असूच शकत नाही. मग ज्या अर्थी त्या इलेक्ट्रॉन मध्ये स्पंदन आहे त्या अर्थी त्या ठिकाणी शक्ती आहेत, त्या अर्थी त्याच्या ठिकाणी चैतन्य आहेत, त्या अर्थी त्याच्या ठिकाणी परमात्मा आहे. कारण इतका सूक्ष्मता इतर पदार्थ नाही आहेत. आणि म्हणून जगदीशचंद्र बोस यांनी मत मांडलं की त्या परमाणूमध्ये असणारी जी स्पंदन क्रिया आहे ती स्पंदन क्रिया निर्जीव पदार्थ असू शकत नाही. निर्जीव पदार्थच नाही. म्हणजे तर हजारो वर्षापूर्वी आमच्या संतांनी ऋषीमुनींनी सांगितलं आहे त्या परमाणूमध्ये सुद्धा परमात्मा आहेत. इलेक्ट्रॉन म्हणजे बॅलन्स. प्रोटॉन प्लस पॉवर, इलेक्ट्रॉन इज इक्वल टू पॉवर, न्यूट्रॉन मायनस पॉवर, उत्पत्ती स्थिती लय, 3 गोष्टी याला आपण गॉड म्हणतो. GOD,
जी जनरेटर उत्पत्ती, ओ ऑपरेटर बॅलन्स, डी डिस्ट्रॉय उत्पत्ती स्थिती लय, त्याला गॉड म्हणतात. आणि त्याला उलट केलं जी काय झालं डॉग, म्हणजे गॉडच्या उलट डॉगच आहे. मग तो कुठे काही करतो. एखाद्या ठिकाणी बघा तुम्ही कुठे बघाल समुद्राला लोक तिथे कोणी अभिषेक करून कुत्रे जाऊन अभिषेक करतात. तात्पर्य की ते परमतत्व सूक्ष्माती सूक्ष्मामध्ये पण आहेत, परमाणूमध्ये देखील आहेत. हे चैतन्य हे तेज आहे आणि ते तेज जे आहे ते त्या परमात्म्याचं तेज आहे. तर अशा प्रकारे सात्विक तेज, राजसी तेज, तामसी तेज, दैविक तेज, दैव आसुर मिश्रित तेज. काल आपण पाहिलं दैव आसुर मिश्रित तेज, त्याकरता वृत्रासुराचं उदाहरण पाहिलं. आणि आसुरी तेज, आसुरी तेज पाहायचं असेल तर रावणाचं तेज बघा. रावण साधा होता का? शक्तिमान रावण होता. ब्रह्मदेव ज्याच्या घरी पंचांग सांगण्याचं काम करतायत, नवग्रहाची पायरी बनवली त्यांनी. 16,000 पत्नी होत्या आणि कधी 80,000, 16,000 नव्हे, 80,000 पत्नी होत्या रावणाला. अतिरेकच आहे ना. रावणात काही गुन्हे होते नाही असं नाही. भगवान शिवाचा तो उपासक होता म्हणून रावणाने रचलेलं स्तोत्र लोक गातात. शिव स्तोत्र कोणी रचलंय? रावणाने रचलंय. जटाटली गलत जल प्रवाह पावित स्थले गले वलम विलंबितां भुजंग तुंग मालिका डमट 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 डमन निनाद डमट डमर वयम चकार चंद्र तांडवम तनोतो न शिव शिवम जटाकटा हसम भ्रमम भ्रमण निल्पनेर धरी विलोप लोचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 जल लला टपट टपावके किशोर चंद्रशेखर रति प्रतीक्षण. कोणी रचलंय? रावणाने रचलंय. चांगला गुण आहेत, घेतात लोक, स्तोत्र म्हणतात, पण काही वाईट आहेत ना, काही दोष आहे त्याच्यामध्ये. रावणामध्ये एक दोष होता. एखादी सुंदर स्त्री दिसली म्हणजे तो तिला आत्मसात करण्याकरता मग की कोणाची हत्या करण्याची पाळंतरी करीत होता. अशा प्रकारे 80,000 स्त्रिया त्यांनी गोळा केल्या होत्या. काही ऋषीमुनींच्या कन्या पण होत्या, त्यामध्ये काही राजकन्या होत्या. अनेक ऋषींनी शाप दिले पण त्याने कोणाला शापाला जुमानलं नाही. वाल्मिकी रामायणामध्ये एक उदाहरण आहे. हा रावण ज्यावेळेला पुष्पक विमानाने भ्रमण करत होता आणि कोणती एक तपस्विनी त्या ठिकाणी तप करीत होती. भगवान विष्णूला पती रूपाने प्राप्त करण्याच्या उद्देशाने ती तपस्विनी तप करीत होती. या ठिकाणी शिर्डीवरून ते परमश्रद्धेय काशिकानंदगिरी महाराज उपस्थित झालेत. नेवासा संस्थान शिवाजी महाराज देशमुख या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद. एक तपस्विनी तपस्या करत होती. तिचं नाव होतं वेदवती. भगवान विष्णूला पतिरूपाने प्राप्त करण्याच्या उद्देशाने ती तपस्या करीत होती आणि तिला तपस्या करत असताना रावणाने पाहिलं अंतरातून. रावणाचं विमान होतं. विमानाची संकल्पना सुद्धा अलीकडची नाही. भागवतामध्ये कर्दम ऋषींकडे विमान होतं, त्याचं वर्णन आलेलं आहे. ऋषींकडं, कर्दम ऋषीकडं पूर्वी साधू सुद्धा विमान वापरत होते.
आणि जेव्हा पुष्पक विमानातून त्या तपस्विनीला रावणाने पाहिलं, तिचं सौंदर्य पाहिल्यानंतर तो बाळला आणि खाली उतरला आणि तिला सांगू लागला, माझ्याबरोबर चल. तिने सांगितलं, मी तपस्विनी आहेत, मला स्पर्श करू नको. आणि रावण बळजबरीला ओढण्याचा प्रयत्न करू लागला. तिने तिथंच प्राण सोडला. पण तिने सांगितलं, अशा प्रकारचा अत्याचार तू करीत आहेस आणि तुझ्या मृत्यूला कारण एक स्त्री ठरणार आहेत. स्त्रीवर अत्याचार करण्याची तुझी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीचं फळ तुला एक दिवस मिळेल आणि एक स्त्री तुला तुझ्या मृत्यूला कारण ठरेल. आणि तीच स्त्री जी वेदवती होती, भगवान विष्णूची प्राप्ती करण्याकरता तपस्या करत होती, तीच सीता झाली आणि तीच सीता या रावणाच्या मृत्यूला कारण ठरले. कर्म कुठले असू द्या, जे कर्म तुम्ही कराल ते फलरूपाने कधीतरी समोर येणार आहेत. बाभूळचं रोप लावा, आम्रवृक्षाची इच्छा करू नका, आम्रफलाची इच्छा करू नका. आम्रफलाची इच्छा करायची असेल तर आंब्याचं रोप लावा लागेल, बाभूळचं रोप लावून चालणार नाही. मनुष्य दुःख प्राप्त होण्याचं कर्म करतो आणि इच्छा सुखाची करतो. कसं कळेल बरं? कडुलिंबाचा रस काढला आणि हा उसासारखा गोड लागत का नाही ही जर अपेक्षा करू लागला तर कडुलिंबाच्या रसापासून गोड रसाची इच्छा करणं म्हणजे हा निव्वळ वेडेपणा आहे. कडुलिंबाच्या रसापासून उसाच्या रसासारखा गोडवा कसा निर्माण होऊ शकतो? जर कर्म जर आपण कुकर्म केलं, चूक केली जीवनामध्ये, तर त्या चुकीचं फळ कोणाला चुकलं नाही. चुकीचं फल प्रत्येकाला भोगावं लागतं. मग ते देवाच्या बापाला चुकलं नाही, दशरथाला चुकलं का? श्रावणाची हत्या घडली महाराज. शिकार करण्याकरता गेला, दिवसा शिकार मिळाली नाही म्हणून रात्री थांबला, जाळावर येऊन बसला. पाण्याचा बुलबुल आवाज आला आणि पाण्याच्या त्या बुलबुल आवाजाच्या दिशेने धनुष्य बाण सोडला. धनुष्यातून बाण सोडला. एखादा प्राणी आहे या उद्देशाने, परंतु तो बाण श्रावणाला लागला आणि श्रावण मोठीने ओरडला, हे आई ग, हे आई गे, दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. हे राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे गाणे पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुळ झाला नृमणी. आसवे आणने नयनी, तो बदला हंत तुझा नाशाला. पापी कारवा शर आला तो धावून आला कार, विबळला श्रावण वाळ. तो बाण लागला महाराज. शेवटी श्रावणी प्राण सोडला. सोडला श्वास सेवटला, तो जीव विहग पडला. तनु पंजर सोडून गेला, दशरथ राजा रडला ढाई ढाई, अवखळला ढाई ढाई. नकळत जरी एखादी चूक आपल्याकडून घडली, दशरथाने मुद्दाम केलेलं नाहीये, हत्या उद्देश दशरथाचा नव्हता, पण चूक कळत घेऊ द्या किंवा नकळत घेऊ द्या, परिणाम तर भोगावाच लागणार. तुम्ही कर्म चांगलं केलं, वाईट करा, कर्माचं फळ समोर येणार आहे. जाणून जरी अग्नीला स्पर्श केलं तरी पोळणार, नकळत स्पर्श केलं तरी पोळणार. विंचेच्या नांगीला नकळत स्पर्श केला तरी नांगी मारणार, जाणून स्पर्श केला तरी नांगी मारणार. लहान मुलगा असला तरी नांगी मारणार, मोठा मनुष्य असला तरी नांगी मारणार. कीर्तनकार महाराज असले तरी नांगी मारणार. तो विंच म्हणणार नाही महाराज म्हणून सोडून. कर्म घडले ना, जे कर्म घडलेले त्याला फल तर येणारच आहेत, कधीतरी मिळणारच आहेत.
शेवटी दशरथाला बळ मिळालंच. राम 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 म्हणता दशरथाने प्राण सोडला, पण जवळ राम नाही आहेत. राम तर वनवासाला गेला निघून. पितृवचनाचं पालन करण्याकरता वनवास स्वीकारला, आणि आताची मुलं आई बापाला वृद्धाश्रमात पाठवतात. हे शिका त्या रामातून. पितृवचनाच्या पालनाकरता राज्याचा त्याग केला महाराज. संध्याकाळी सांगितलं रामाला राज्याभिषेक करायचा आहे म्हणून, उद्या राजा रामाचा राज्याभिषेक होणार आहेत. संध्याकाळी रामाला निरोप गेला, उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहेत. आणि सकाळी बातमी आली तुला वनवासाला जायचंय. काय होईल आपलं बघा बरं. समजा एखाद्या संध्याकाळी सांगितलं उद्या तुझं तिकीट फिक्स, तो सगळ्या तयारीनिशी आला. तिकीट फिक्स आलं, तयारीनिशी आला. आणि फॉर्म भरायला सांगितलं तिकीट दुसऱ्याला, त्या चेहऱ्याला काय होईल बघ. सायंकाळी रामाला सांगितलं उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहेत. पण रामाच्या चेहऱ्यावर हर्ष नाही आहेत. सकाळी सांगितलं उद्या आज तुला वनवासाला जायचं आहे, तरी चेहऱ्यावर दुःख नाही आहेत. ही अध्यात्माची शक्ती आहे, हे खरं तेज आहेत. अनुकूल प्रतिकूल प्रसंग जीवनामध्ये येतात, त्याचा अंतःकरणावर परिणाम न होणं हे परमात्म्याचं तेज आहे, हे भगवंताचं तेज आहे. आणि कर्म तर चुकणारच नाही आहेत. कर्मफल आजपर्यंत कोणाला चुकलेलं नाही आहे. म्हणून जी काही परिस्थिती निर्माण होत असेल ती परिस्थिती सहन करणे, भगवंताचा प्रसाद म्हणून सहन करणे, ही सहनशीलता म्हणजेच प्राप्त होणारं तेज आहेत. मग ते सात्विक असेल, राजसी असेल, तामसी असेल, आसुरी असेल. रावणाचं ते आसुरी होतं, पण रावणाला सोन्याचे परिणाम भोगावे लागले. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवळी गेली नाही. कवळी सुद्धा सोबत नाही येत आहे, कोणालाच नेता येत नसते. जीवनामध्ये कुकर्माचा त्याग करा. सात्विक ऊर्जा संपन्न करण्याच्या करता साधना करावी, आणि सात्विक ऊर्जा संपन्न करण्याची साधना म्हणजे भगवत भक्ती आहे. आणि ही भक्ती, हे प्रेम, हा उत्साह, हा आनंद विश्वामध्ये कुठे मिळणार नाही. जो सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतो, आपण भाग्यवान आहोत. अखंड भजन आहे, अखंड खंडित न होणार. 7 दिवस एकदा भजनाला प्रारंभ झाल्याच्या नंतर लेणा ठेवीपर्यंत भजन कधी बंद नाही. अशा प्रकारचं अखंड भजन, हजारो भजनी एकत्रित येऊन भजन करतात. परमार्थामध्ये हजारो लोक, लाखो लोक एकत्रित येतात. संसारामध्ये 4-5 जणांचं कुटुंब असतं, ते तरी एकत्रित असतात का? अध्यात्म एक केंद्रबिंदू आहे. आपण एक किरण आहोत. किरण जसजसे केंद्रबिंदूच्या जवळ जातात तसतसं 2 किरणांचं अंतर कमी होतं. केंद्रबिंदूपासून किरण जसजसे दूर जातात तसतसं त्या किरणांचं अंतर वाढतं. अध्यात्मरूपी केंद्रबिंदूपासून जसजसं तुम्ही लांब जाल तसतसं तुमचं विचाराचं अंतर वाढेल. अध्यात्म हा एक केंद्रबिंदू आहे, आणि या केंद्रबिंदूच्या माध्यमातून मिळणारी जी ऊर्जा आहे ही आध्यात्मिक ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा म्हणजे तेज आहेत. तेजक्षमा धृते शौचम अद्रोह नातिमान्यता, या 6 गोष्टी ज्या श्लोकामध्ये सांगितल्या त्यापैकी तेज. दुसरे क्षमा, विनाकारण अपराध करणाऱ्याला दंड देण्याची क्षमता असूनही क्षमा करणं, ही खरी क्षमा आहे.
शिक्षा करण्याचा अभाव. शिक्षा करू शकतो आपण, सामर्थ्य आहे. काही वेळेला अपराध करणारा बलवान असतो. अपराध करणारा जर आपल्यापेक्षा बलवान असेल तर अशा वेळेला आपण अपराध करणारा दंड देण्यास समर्थ नाही आहेत. त्या क्षमेला महत्व नाही आहेत. दंड देण्याकरता समर्थ असताना देखील जो क्षमा करू शकतो ती खरी क्षमा आहे. क्षमा हा सुद्धा गुण, दैवी गुण सांगितला आहे भगवंतांनी. या 3 श्लोकांमध्ये मिळून 26 दैवी गुण सांगितले. त्यापैकी या 3ऱ्या श्लोकामध्ये 6 आहेत. अकृतस्य ताडितस्य च अंतर्विक्रियानुपत्ती. कुणी ताडना केली तरी अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न न होऊ देण्याला क्षमा असं म्हणतात. तुकाराम महाराजांना मंबाजी बुवांनी बोरीच्या काट्याने मारलं, बरं काही कारण नव्हतं. मंदिर होतं, लोक दर्शन द्यायचे. त्या मंदिराला घेऊन मंबाजी बुवाचं शेत होतं. त्यांनी काट्या टाकल्या. लोकांना प्रदक्षिणा घालता येत नव्हती. तुकाराम महाराजला वाटलं लोकांना प्रदक्षिणा घ्यायला तरी जागा ठेवायला पाहिजे. तुकाराम महाराज काठी काढली बोरीची प्रदक्षिणा जागा करण्याकरता. आणि हे जेव्हा त्या मंबाजी गोसाव्याला कळालं, मंबाजी गोसावी आला आणि बोरीच्या काठीनेच मारलं तुकाराम महाराज. शेत माझे, तुला कोणी अधिकार दिला म्हणले काट्या काढण्याचा? जमीन माझी, मी माझ्या शेत काही करेन. पण संध्याकाळी तुकाराम महाराज त्यांच्या घरी गेले. तुम्हाला बोरीच्या काट्याने मारत हातपाय दुखत असते, मी हातपाय दाबून देतो. बघा संतांची क्षमा काय आहेत. दया करण्याचे पुत्राचे तेचे दासा आणि दासी. विसोबा खेचर माऊली ज्ञानेश्वर महाराजांना एवढा त्रास दिला, त्या विसोबा केशवला नामदेव महाराजांचं गुरु होण्याचं सद्भाग्य लाभलं ना हो. केवढी मोठी कृपा आहे. आपला आणि परका हा भेद संतांच्या जवळ नसतो. एकनाथ महाराजांना राग आणण्याकरता एक मनुष्य नाथ महाराजांच्या घरात शिरला. महाराज पूजा करीत होते. पायामध्ये जेवत असेल तसाच पूजेच्या पाठावर येऊन उभा राहिला. नाथ महाराज, काय खरं आपलं प्रेम आहे, तुम्हाला पायातले जेवले काय सुद्धा आठवण नाही. असं होईल का आपलं? समजा तुमची पूजा जाईल, तुम्ही पायात जेवळ तुम्हाला, तुम्ही काय म्हणाल? वाह वा, काय प्रेम आहे. डोळे लाल होतील ना. किती उदाहरणं सांगतात. तुकाराम महाराजांना त्यांच्या पत्नीने बोरीच्या काठीने मारलं, ऊसाने मारलं. सॉरी, ऊस आणला होता ना, कोणते दिले ऊस पेनकोवर. ऊस घेऊन चालले रस्त्याने. मुलांनी मागितले, वाटीत चालले, एकच राहिला, पत्नीच्या हातात दिला. पत्नीने किती होते म्हणजे पेनकोवर होते, कुठे गेले वाटले. रागा चला, माठ्यातून मारला ऊस. पाठीत ऊस मारला, 3 तुकडे झाले. महाराजांनी बरं झालं, एक तुला, एक मला आणि एकदा मुलीला. आपल्या घर होते बरं असं. समजा कल्पना करा, मारणार नाही पण तुमच्या पत्नीच्या पाठीत ऊस मारला तर ठीक आहे, बरं झालं. 3 तुकडे, 3 तुकडे नाही, दुसरी संसाराचा तुकडाच, घटस्फोट. क्षमा हा एक गुण आहे. क्षमा ही एक संपत्ती, दैवी संपत्ती आहे. याकरता महाभारत मध्ये असणारं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर द्रौपदीचं उदाहरण आहे. कौरव पांडवांचं युद्ध, शेवटचा दिवस होता युद्धाचा.
सायंकाळची वेळ, दुर्योधन रणांगणामध्ये पडलेला, भयंकर हानी झाली. 18 अक्षणी सैन्य, 11 अक्षणी पांडव, 11 अक्षणी कौरवांचं आणि 7 अक्षणी पांडवांचं, असं दोघांचं मिळून 18 अक्षणी सैन्य होतं. गेले सगळे लोक, 4-5 वाचले भूतामध्ये मोजके. त्यामध्ये अश्वत्थामा होता. दुर्योधन रणांगणात पडलेला, मरणार अशी दुर्योधनाची अवस्था होती. दुर्योधन रडतोय, अश्वत्थामा फार खंत वाटते. राज्य गेलं त्याचं मला दुःख नाही आहे, मी मरणार त्याचंही मला दुःख नाही आहे, पण माझे सगळे भाऊ गेले पण एकही पांडव मी मारू शकलो नाही याचं दुःख आहे. 100 कौरव मध्ये पण पांडव एकही नाही मिळाला. एखादा पांडव जरी मेला असता तर मी आनंदाने प्राण सोडला असता. अश्वत्थामाला काही काळजी करू नको, तुझं काम मी करतो, असं म्हटल्यानंतर रात्र व्हायला लागली होती. एक दृश्य अश्वत्थामाला दिसलं. काय दृश्य? रात्री एका घुबडाने अनेक कावळे झोपेत मारून टाकले. बघा, कावळ्याला रात्री दिसत नाही आणि घुबडाला दिवसा दिसत नाही. दोघं माझ्या दोष. घुबडाला दिवसा दिसत नाही म्हणून कावळे दिवसा घुबडाला मारतात आणि रात्री कावळ्याला दिसत नाही म्हणून रात्री घुबड कावळ्याला मारतात. याला काक उल्कन्याय म्हणतात. दुसऱ्याच्या कमजोरीचा फायदा घेणारा हा कावळ्याच्या आणि घुबडाच्या वृत्तीचा आहे. काही लोक दुसऱ्याच्या कमजोरीचा फायदा घेतात. कावळ्याला रात्री दिसत नाही म्हणून घुबड कावळ्याला मारतात, घुबडाला दिवसा दिसत नाही म्हणून कावळे घुबडाला मारतात. काकुलकन्या. हे दृश्य जेव्हा अश्वत्थामाने पाहिलं, अश्वत्थामाला एक युक्ती सुचली. काय? आपण झोपेत पांडवांना मारू शकतो, जसं या घुबडाने कावळ्यांना मारलं. आणि म्हणून पांडवांना मारण्याच्या उद्देशाने अश्वत्थामा जातो रात्री. पण भगवान रक्षक आहेत ना. जाका राके साया मार सके ना कोई, बाल न बाका हो सके सब जग बैरी होई. भगवान परमात्मा रक्षक असेल तर बाल न बाका हो सके सब जग बैरी होई. सगळं विश्व जरी विरोधामध्ये गेलं तरी कोणी काही करू शकत नाही. भगवान कृष्ण परमात्मा रात्री गेले, पांडवांना फिरायला घेऊन गेले. अंधार होता. एका शिबिरामध्ये द्रौपदीचे 5 पुत्र आणि द्रौपदी झोपलेले होते. अश्वत्थामाला अंधारामध्ये वाटले हेच पांडव आहेत. त्यांचा शिरच्छेद केला आणि दुर्योधनाकडे घेऊन गेला. दुर्योधन पहिला, अरे तू काय केलं असेल? माझं शत्रुत्व पांडवांशी होतं, पांडव पुत्रांशी नव्हतं असं म्हणून दुर्योधनाने प्राण सोडला. आणि जेव्हा अर्जुनाला कळालं, अर्जुने अश्वत्थामाचा पाठलाग केला. अश्वत्थामाला धरून आणलं द्रौपदीच्या समोर. द्रौपदी, तुझ्या 5 पुत्रांचा हत्या करणार हत्या तुझ्या समोर आहे, सांगलं मी काय शिक्षा करू? द्रौपदीने सांगितलं सोडून द्या. सोडून द्या. तुझ्या 5 मुलांची ज्यांनी हत्या केली त्याला तू सोडून द्या म्हणते द्रौपदी. मी म्हणलं अर्जुन तू सोडलं तरी मी सोडणार नाही. तू का सोडून द्या म्हणलीस? द्रौपदी उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. द्रौपदीने सांगितलं द्रोणाचार्यांचे पिता, अश्वत्थाम्याचे पिता द्रोणाचार्य. अश्वत्थाम्याचे पिता द्रोणाचार्य 3 दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला होता. कारण युद्धाचा 18वा दिवस आहे. 15व्या दिवशी द्रोणाचार्यांचा मृत्यू झालेला आहे. 3 दिवसापूर्वी अश्वत्थाम्याच्या पित्याचा मृत्यू झालेला आहे आणि अश्वत्थाम्याची माता ही विधवा झालेली आहे. आपल्या
पतीच्या मृत्यूच्या वियोगामध्ये जी रुदन करीत आहेत, जी विधवा झाली, अनाथ झालेली आहे, तिला मुलगा एकच आधार आहे, आणि अशा वेळेला जर तुम्ही अश्वत्थाम्याला ठार केलं तर ती विधवा माता कुठे जाईल? माझे मेलेले मुलं पुन्हा जिवंत होणार नाही आहेत. मुलाच्या मृत्यूचं दुःख आईला जे ते कोणाला असू शकतं, पण एका आईला खुश करण्याकरता दुसऱ्या आईला पुन्हा दुःखात टाकू नका, कारण ही अनाथ नाही आहेत, निराधार नाही आहेत. पतीचा मृत्यू झाल्यानंतर पतीच्या वियोगामध्ये रडणारी ती माता, आणि आता जर तिच्या पुत्राचा तुम्ही वध केला तर ती विधवा माता किती दुःखी होईल, ती कोणाच्या आधारावर जगेल? अश्वत्थामा अपराधी आहे, दंडाला पात्र आहेत, हे जरी सत्य आहे, त्याला तुम्ही इतर शिक्षा देऊ शकता, परंतु त्या मातेकरता त्याला सोडून द्या. जगामध्ये हे विचार करून पाहायला मिळणार नाही. जिच्या स्वतःच्या 5 पुत्रांची हत्या अश्वत्थाम्याने केलेली आहे, त्या अश्वत्थाम्याला सोडून द्या सांगते ती द्रौपदी. याला क्षमा म्हणतात. यापेक्षा कोणती क्षमा असू शकते? क्षमा हा गुण असावा तर कसा असावा? द्रौपदी सारखा असावा. जो दंडाला पात्र त्या दंड दिला पाहिजे, पण मृत्यूदंड देऊ नका. मृत्यूदंड दिला तर त्या मातेचा विचार करा. असे आदर्श उदाहरण किती आहेत? मी सांगत असतो नेहमी, 1962 मध्ये भारत चीन युद्ध झालं. या भारत चीन युद्धामध्ये एक घडलेला प्रसंग, एक चीनी सैनिक होता, अतिशय घायल झालेला होता. जखमी झालेला होता. आता सैन्य युद्ध म्हटल्यानंतर या गोष्टी घडतात. युद्धामध्ये अतिशय गंभीर जखमी झाले तो चीनी सैनिक भारतीय सैनिकांनी पहिल्यांदा दया आली. जरी शत्रू पक्षाचा असेल, शेवटी माणूस आहे. या भारतीय सैनिकाजवळ थर्मासमध्ये चहा होता. त्यांनी त्या झाकणामध्ये चहा ओतला आणि त्याच्याजवळ गेला, वाकला खाली. लिजे भाई चाय मुची. तो चहा देण्याकरता खाली वाकला भारतीय सैनिक. तेव्हा त्या चिनी सैनिकांनी काय केलं, हा खाली वाकल्याबरोबर त्याच्या पोटात सुरकू बसला. का सैनिक शत्रू म्हणजे शत्रू आहे. शत्रू हा शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू असतो. याला दया निर्माण झाली, पण समोरच्या दया असेल काही सांगता येत नाही. चहा देण्याकरता खाली वाकल्याच्या पोटात सुरकू बसला, हा पण खाली पडला. याला जखम कमी होती. तो चिनी सैनिक जास्त जखमी झालेला होता. योगायोग दोघांना एकाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. 2 दिवसांतर याला बरं वाटायला लागलं. हा त्या पुन्हा चिनी सैनिकाकडे गेला. पुन्हा चहा घेऊन गेला. लीजिए भाई, उस दिन तो मैं आपको चाय नहीं पिला सका, आज तो लीजिए. असं म्हटल्याबरोबर त्या चिनी सैनिकाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. महाराज, तो मनुष्य आहे. त्या दिवशी सुद्धा हा चहा देण्याकरता खाली वाकला होता. आपण याच्या पोटात सुरक बसला होता. आज पुन्हा तो चहा घेणार आहे आणि तो लीजिए भाई, उस दिन तो मैं आपको चाय नहीं पिला सका, आज तो लीजिए. असं म्हटल्यावर तो चिनी सैनिक मोठ्या मोठे रडायला लागला. आणि त्याच्या मुखातून शब्द निघाला, मैंने आज यह जान लिया है मेरे भगवान बुद्ध ने हिंदुस्तान में जन्म क्यों लिया है. हे विचार फक्त भारतीय संस्कृतीत पाहायला मिळतील, फक्त हिंदू धर्मात पाहायला मिळतील. जगामध्ये या धर्मासारखा श्रेष्ठ धर्म कुठेही नाही आहेत. हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जे धर्म आहे त्या धर्म आपण म्हणतो, पण तो धर्म हा शब्द त्यात कोणच नाही आहे. आपण ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म म्हणतो. इस्लाम मध्ये कुराण ग्रंथामध्ये धर्म शब्द एकदाही आलेला नाही. बायबलमध्ये धर्म शब्द एकदाही आलेला नाही.
जैन बुद्धांमध्ये धर्मशब्द येतो तो वैदिकच आहे. वैदिक सनातन धर्मच हा धर्म आहे, बाकी कुठलेही धर्म नाहीत. हे त्याच्या शाखा आहेत. मानणं प्रत्येकाची ज्याची त्याची वृत्ती असेल. आणि गीता म्हणजे धर्म आहे. गीतेची सुरुवात आणि शेवट बघा तुम्ही. धर्म शब्दाने गीता संपुटित केलेली आहे. गीतेचा पहिला श्लोक धर्मक्षत्रिय कुरुक्षत्रिय समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किमकुरुत संजय. आणि गीतेचा शेवटचा श्लोक यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवा नितिर्मतिर मम. धर्म शब्दातला धर हा धातू आहे. धर धातूपासून धर्म शब्द निर्माण होतो. धर म्हणजे धारण करणे. गीतेतल्या पहिल्या श्लोकाचं पहिलं अक्षर धर आणि शेवटच्या श्लोकाचं शेवटचं अक्षर म, हे दोन अक्षर एकत्रित केल्यानंतर धर्म शब्द तयार होतो. ध्रुवा नितिर मतिर मम. पहिलं अक्षर धर, शेवटचं अक्षर म, शब्द तयार धर्म. धर्म शब्दाने गीता ही संपुटित केलेली आहे. गीता हा धर्म आहे. भगवान परमात्मा स्वतः सांगता यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अव्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. मी युगायुगांतरला अवतार धारण करतो. कशा करता? तर धर्म संस्थापनार्थाय. हा वैदिक धर्म. गीता म्हणजे वैदिक धर्म आहे. वेदापासून गीता वेगळे नाही आहे. सर्वस्य अहम विसन्निविष्टो मत्त स्मृति ज्ञान उपोहनंच वेदैश सर्वे रहने विद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहूं. वेदही नाही आहेत, वेदाचा निर्माताही आहेत, वेदाला जाणणारही आहेत. वेदैश सर्वे रहने विद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहूं. गीता वेदापासून वेगळी नाही आहे. वैदिक धर्म गीतेच्या माध्यमातून भगवान परमात्मा या ठिकाणी म्हणतात. गीता ही धर्म आहेत. हा धर्म आहे ज्याचं पालन द्रौपदीने केलं. ज्या अश्वत्थाने द्रौपदीच्या 5 पुत्रांची हत्या केली, त्या अश्वत्थानाचा विचार द्रौपदी आधी करते की याला मारू नका. का मारू नका? तर त्याची माता विधवा झालेली आहे. त्या आधार फक्त पुत्र आहेत आणि या पुत्राला जर तुम्ही ठार मारलं तर त्या विधवा मातेने कुठं जावं? क्षमा, क्षमाभाव असावा. अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. संत रोहिदास महाराज होते. रोहिदास महाराज चपलाशिवायचं काम होतं त्यांचं. कोणतरी साधू होते तीर्थ भ्रमण करणारे. काय त्यांनी चप्पल तुटली रोहिदास महाराज नीट करायला. रोहिदास महाराजांनी चप्पल नीट केली. काही मोबदला द्यायला लागलं. महाराज घे ना, ही साधी सेवा, तुम्ही तीर्थयात्रा करीत आहात, एवढी सेवा आम्हाला घडली काय गेलो. ठीक आहे म्हणजे थोडं तो पुढे गेला तर परत बोलवलं. हो म्हणले माझी एक विनंती आहे. म्हणजे काय? तुम्ही प्रयागराजला जात आहात. प्रयागराजला जाऊन गंगामाईला माझी पण विनंती, तुमच्या वतीने तुम्ही मला सांगा. माझ्या वतीने विनंती आहे. म्हणजे काय? मला नमस्कार आहेत. गंगामाईला सांगा नमस्कार. त्यांनी काहीतरी एक आणा वगैरे दिला असं, त्यावेळेचं काही असेल ते. हा आणा आहेत, हा गंगेला अर्पण करा आणि गंगामाईला हात जोडून सांगा की रोहिदास महाराजांनी दिलेली भेट आपण स्वीकारावी भक्ती म्हणून. त्यांनी तो कमंडलमध्ये टाकला. तो आणा गेला तीर्थयात्रेला, प्रयागराजला गेला. प्रयागराजला गेल्याच्या नंतर तो गंगेत टाकतो कुठेही. माझा कधी कधी लोभ सुटत असतो. हळूहळू त्याचा लोभ सुटायला लागला. रोहिदास महाराजांची भक्ती होती.
गंगामाई प्रगट झाली. गंगामाई सांगितलं माझ्या भक्तांनी दिलेला तो आनंद कुठे, आणि मग तो कमंडलमध्ये असणारा आणा त्यांनी गंगामाईला अर्पण केला. हे बाकीच्या लोकांनी पाहिलं, काय त्यांची भक्ती, प्रत्यक्ष गंगामाई प्रगट झाली. त्याला मग त्याला तपस्या करावं लागते. काही लोकांना दुसऱ्याच्या कामावर सेलाटाची सवय असते. त्यांनी तर जीवनामध्ये काही केलं नाही. रोहिदास महाराजांची भक्ती होती, पण प्रत्यक्ष गंगामाता प्रगट झाली. हा दाखवताना असं दाखवतो की माझ्या तपस्यामध्ये प्रगट झाली. इथेही चोरी करतात लोक भक्तीच्या ठिकाणी पण. आणि त्या ठिकाणी कंकण आलवार गंगामातेने सांगितले रोहिदास महाराजांना देऊन टाक. रत्नदयित कंकण ते त्यांनी घेतलं. पण ते कंकण सुद्धा द्यायची कुठे इच्छा आहे. एके ठिकाणी हा भिक्षा मागण्याकरता गेला असताना एका राणीने ते कंकण पाहिलं आणि ते मागितलं राजाला सांगून. याला सांगेल तुला काय पाहिजे असेल तर मोबदला दे, मला कंकण आम्हाला दे. ते कंकण दिलं त्यांनी, त्याच्याबद्दल मोबदला तिला भरपूर मिळाला. त्यानंतर पुन्हा राणीने सांगितलं एका हातात शोभत नाही, दोन्ही हातात पाहिजे. याला सांगितलं दुसरं कंकण, दुसरं नाही म्हणलं मला तुला मुदत देतो, एवढ्या दिवसामध्ये दुसरं कंकण आण, नाही तुला फाशीवर जावं लागेल म्हणले. मग लागलं राहिला, आता काय करावं. शेवटी परत आला रोहिदास महाराजांकडे आणि रोहिदास महाराजांचे चरण धरले. रोहिदास म्हणले हो तुम्ही संत आहात, असं काय करीत आहात तुम्ही. महाराज क्षमा करा. मी क्षमा करा काय झालं, तुम्ही दिलेला आणा मी तर गंगेत टाकीत नव्हतो. गंगामाईने प्रगट होऊन आदेश केला, मी टाकल्यानंतर एक कंकण आलं. ते कंकण गंगामाईने दिलं, तिने एक राजाला अर्पण केलं. पण दुसरं कंकण नव्हतो, मी तर पाशीवर जावं लागणार आहेत. आता तुम्ही मला क्षमा करू शकता. रोहिदास महाराजांनी हात जोडले, गंगामाईला वंदना केली. हे गंगामाई, मी जर तुझा खरंच भक्त असेल तर अजून एक कंकण तुम्हाला देशील. असं म्हटल्याबरोबर ते कातळ डोळ्याचं पाणी होतं ना, त्याच्यातून कंकण बाहेर आलं. महाराज आपण मन चंगा तो काटोतलं गंगा, ही भक्ती आहे. अपराध करणाऱ्याला क्षमा करण्याची सुद्धा संतांमध्ये क्षमता असते. अपराध करण्याची वृत्ती असणारी जी व्यक्ती आहे ती अपराध करीतच असते. संत क्षमा करत असतात, पण संतांची क्षमा वेगळी, भगवंताची क्षमा वेगळी. भगवंताचं कार्य काय, दुर्जनाशी संहारी. पण दुर्जनाशी संहारी, त्याच्या संहारामध्ये सुद्धा ती भगवंताची क्षमाच आहे. कृष्ण कोपोनी ज्यासे मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. ज्याला ठार मारतात त्याचं कल्याण करतात, ते सुद्धा कृपाच आहेत. पण पुन्हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, संत जर दयाळू असतात तर अनेक ठिकाणी असे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की ते शाप का देतात. मग संत जर दयाळू ते शाप का देतात. तुकोबारे सुद्धा काही वेळा कठोर शब्द वापरतात. किती सांगू तरी नाही कधी बटकीचे पुढे शिंदळीचे रळतील. शिया पण देतात तुकाराम महाराज कधी कधी. तुकाराम काही इतके कठोर शब्द वापरले इथं आपण शब्दोच्चार करू शकत नाही. मग कधी कधी ते कठोर बनतात. पण महापुरुषांच्या शापामध्ये सुद्धा दयाच असते. तसं आपण उदाहरण पाहिलं दशरथाचं. श्रावणाची हत्या केली, श्रावणाच्या मातापितीने दशरथाला शाप दिला, ज्याप्रमाणे पुत्र वियोगाने आमचा मृत्यू होत आहे त्याप्रमाणे पुत्र वियोगाने तुझा देखील मृत्यू होईल. पण दशरथाला याच्यामध्ये आनंद झाला. का तर दशरथाला संततीच नव्हती.
ज्या अर्थी पुत्रवियोगाने मृत्यू होईल त्या अर्थी पुत्र व्हायलाच पाहिजे, आणि पुत्र होण्याचा आनंदाची गोष्ट आहे. कारण पुत्र नव्हता. पुत्रहीनस्य राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पुत्रहीन राज्य काय राज्य आहे का? म्हणजे पुत्र वियोगाने जो मृत्यू होईल यामध्ये तुला पुत्र होईल हा आशीर्वादाचा आहेत नाव. म्हणजे महापुरुषांच्या शापामध्ये सुद्धा आशीर्वाद असतो. परीक्षितीला शाप दिला, 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल सिंहऋषीने. 7 दिवसामध्ये मृत्यू होईल हा शाप जरी दिला तरी 7 दिवसामध्ये भगवंताची प्राप्ती होईल हा आशीर्वादच आहे. हा कुठला शाप झाला? शुक्राचार्य त्या ठिकाणी प्रकट झाले आणि शुक्राचार्यांनी परीक्षितीला भागवत सांगितलं आणि 7 दिवसामध्ये जीवन मुक्ती प्राप्त झाली. आणि म्हणून संतांनी महापुरुषांनी दिलेला शाप जो असतो तो शाप नसून ती कठोर कृपा असते, पण ती कृपाच असते. संत द्यावीच असतात. दया ही एक संपत्ती आहे, दैवी संपत्ती आहे. या दैवी गुण संपत्तीमध्ये दया ही फार मोठी संपत्ती आहे. ती या श्लोकामध्ये सांगितलंय. तेज क्षमा जती शौचम, दया क्षमा, क्षमाभाव, क्षमा करण्याची क्षमता. तिसरे धृती. आता किती 2:30 वाजले. आता बघू, आता उद्या बघू. धृती, शौच, अद्रोह, न अतिमानिता हे सर्व दैवगुण आहेत. एका एका गुणाचा आपण विचार करीत आहोत. काल आपण तेज या शब्दावर चिंतन केलं. आज क्षमा या शब्दावर आपण चिंतन चालू आहे. क्षमाभाव निश्चित आपल्याकडे असावा. दंड देण्याचं कार्य आपण नाही आहे. दंड हा प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार मिळतच असतो. आपल्या अंतःकरणामध्ये क्षमाभाव असावा. अशा प्रकारे भगवान परमात्मा या ठिकाणी अर्जुनाला या गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये समजावून सांगतात. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोन्ही गुण संपत्तीचं वर्णन या अध्यायामध्ये येतं. दंभो दर्पो अभिमानस्य क्रोध पारुष्य नेवचे या श्लोकामध्ये आसुरी संपत्ती सांगितलेली आहेत. अशा प्रकारे आजचा आपल्या सप्ताहाचा हा 3रा दिवस आहे. प्रवचनाचं 2रं वाक्पुष्प आहे. कारण पहिल्या दिवशी मिरवणुकीमुळं आपल्याला प्रवचन करता आलं नाही आहे.